नमस्कार. मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभय कुमार शाह. माझी जी ELM म्हणजेच इक्विटी लिटरसी मिशन, ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम चालू आहे गेले 5-6 वर्ष. त्या मोहिमेअंतर्गत मी काही छोटेखानी व्हिडिओ गेले काही दिवस करतोय. त्याच्यापैकी आज जो व्हिडिओ आहे त्याचं शीर्षक आहे की समभाग गुंतवणुकीतून अथवा समभाग गुंतवणुकीत बहुतांश गुंतवणूकदारांकडून नेहमी होणाऱ्या चुका. या साध्या साध्या चुका टाळल्या तर तुमचा होणारा तोटा कमी होऊ शकतो, म्हणजे आपसुकच तुमचा होणारा नफा जास्त होऊ शकतो. म्हणजे तुम्ही स्वतः चुका करता आणि त्याचं तुम्ही मग समभाग गुंतवणुकीला त्याची नावं ठेवता आणि त्याच्यातून बाहेर पडून परत गेले माझ्या मागल्या चक्रव्यूहात शिरता कमी व्याज मिळणाऱ्या गुंतवणुकीकडे वळता. असो, तर सर्वप्रथम मी सांगतो, माझी चळवळ सर्वदूर नेण्यासाठी, त्याचप्रमाणे तुम्हाला जर ही माझी धडपड आवडत असेल तर तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. त्याचप्रमाणे माझा जी वाहिनी आहे, यूट्यूब वाहिनी, त्या वाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन तुम्ही प्रेस करा किंवा क्लिक करा. आता मी फक्त वाचून दाखवतो, कारण मी प्रत्येक मुद्दा सखोल चर्चा करत बसलो तर कठीण होणार आहे, मग मला 5 तासही कमी पडणार आहेत. मी आता गेली 40 वर्ष माझा एवढा की स्वतः गुंतवणूक केल्यामुळे माझा एवढा अभ्यास झालाय, मीही चुकांमधून बाहेर आलोय की मी खरी PhD करू शकतो. म्हणजे राजकारण्यांसारखी नाही, मला त्या विषयावर बोलायचं नाही, ही मी खरी PhD करू शकतो. असो, आता मी काही चुका सांगतोय. शॉर्ट टर्म म्हणजेच लघुकालीन अथवा लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन, तुम्हाला कशात गुंतवणूक करायची, कशा म्हणजे दीर्घकालीन साठी करायची का लघुकालीन, हे आधी ठरवा. गंमत काय होते, चूक काय होते, लघुकालीन म्हणजे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर लॉंग टर्म इन्व्हेस्टर सारखा विचार करतात आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर सारखा विचार करतात आणि मग त्यांचं ध्येय काही साध्य होत नाही. आता तिसरं, ट्रेडिंग, डे ट्रेडिंग, शॉर्ट टर्म ट्रेडिंग, BTST, हे असलं सगळं, किंवा ऑप्शन्स, फ्युचर्स, डेरिव्हेटिव्स, हे सगळ्या ह्याच्यातून बाहेर नका करू. कारण तुम्हाला प्रत्येकाला कसं हवं असतं, तिथे बँकेत FD ठेवलेली असते, तुम्हाला वर्षांनी 6,500-7 हजार मिळतात. म्युच्युअल फंडमध्ये कधी 10, कधी 12, कुठून 14-15 मिळतात. पण इथे तुम्हाला समभाग गुंतवणुकीतून आलं की तुम्हाला दर तासाला 6.5, दर दिवशी 6.5% हवे असतात. हे नाही मिळत. भारतात जे कोणी ह्या सगळ्या म्हणजे एकदम वेगवान नफा मिळवण्यासाठी जे येतात, अथवा ऑप्शन्स, फ्युचर्स मध्ये अंदाजे 90 का 91 का 92% लोक दुर्दैवाने तोटा करतात. आणि हे सेबीने सांगितलंय, मीने सांगितलंय. तर ते असलं काही करण्याच्या म्हणजे अगदी आज शादी कल बच्चा असं कधी होत नसतं, हे नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कारण मी स्वतः दीर्घकालीन गुंतवणूकदार आहे, तर मी ह्या सगळ्या काढलेल्या चुका बहुतांशी दीर्घकाल गुंतवणूक बघूनच काढल्यात. आता काय होतं, दीर्घकालीन गुंतवणूकदार काय करतात, अक्षरशः दर मिनिटाला, दर 10 मिनिटाला, दर 1 तासाला, दर 2 तासाला समभागाचे भाव बघत बसतात आणि मग खाली गेलं की त्यांचं BP वाढतं. काय गरज आहे, आपण दीर्घकाल गुंतवणूकदार आहोत ना, शांतपणे थांबा ना. मी MRF 2009ला 2,500ला घेतलेला, मागच्या वर्षी त्याच्या आधी तो 1.5 लाखाला गेला होता, ऑल टाइम हाय. मागच्या वर्षी का या मध्ये 1,06,000ला आलेला. माझा अजिबात BP वाढला नव्हतं. उलट मला कोणी दिले असते पैसे तर मी एक करत वाढवत गेलो असतो, पण दुर्दैवाने माझ्याकडे पैसे नव्हते. कारण शेवटी माझा एम आहे, माझ्याकडे 100 MRF पाहिजे. ते देवाच्या हातात आहे कसे होतील.
आणि ह्याच्यासाठी मी नेहमी मार्केट खाली यावं असं म्हणतो, पण त्यावेळेला माझ्याकडे पैसा पाहिजे. पण मी MRF नाही, बाकीचे घेत असतो मार्केट खाली आल्यावर. आता काही गुंतवणूकदार म्हणजे दीर्घकालीन हे काहीतरी विचित्र डोक्यात घेऊन येतं. मी म्हणे 3 महिन्यात समभाग 15% नाही वाढला तर विकून टाकणार. मी म्हणे 10 दिवसात नाही वाढला तर विकणार. अहो, हे तर दीर्घकालीन गुंतवणूकदार एक एक महिना, 10 दिवस, 15 दिवस, 3 महिने असे हे नसतं दीर्घकालीन गुंतवणूकदार. आणि मग हे लोक काय करतात, म्हणजे 100ला घेतला, 85ला गेला की विकतात आणि असं कायम करत असतात. आणि मग वर्षाच्या शेवटी बघतात तर त्यांना तोटाच झाला. त्याच्यापेक्षा माझं तुम्हाला म्हणणं आहे, सरळ शांतपणे जा ना FD कडे. कटकटच नाही 7.5% हो, पण मग नंतर रडू नका. उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी, म्हणजे तो सत्यजित शहा का असा चांगला फायदा घेतोय, मग मला का मिळत नाही? अरे, माझ्याकडे फेथ आहे, माझ्याकडे पेशन्स आहे, माझ्याकडे कन्व्हिक्शन आहे, मी दीर्घकालीन गुंतवणूकदार आहे. मी समभाग गुंतवणूक करताना किंवा शोधताना ते फंडामेंटली स्ट्रॉंगच शोधत असतो. मी असं कोणी सांगितलेल्या टिप्सवर आणि हा वाढणार आहे, हो बढ़णार आहे, हो बढेगा, काही 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 मी लक्ष देत नाही. आणि मी मागच्या 1-2 व्हिडिओ मध्ये हे उदाहरणं पण दाखवले, याचं वोडाफोन वगैरे. लोक कसे फसलेत, येस बँक, अजूनही लोक त्याच्यातून बाहेर आलेले नाहीयेत. त्याच्यानंतर समभाग मंडईतील समभाग निर्देशांक, ज्याला इंडेक्स म्हणतात, आणि समभाग मंडई म्हणजे शेअर मार्केट, हा चेंडू सारखा असतो. हे पहिलं लोकांनी, गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवा. आधी अभ्यास काही करत नाही. चेंडू हा वर गेल्यावर हमखास खाली येणारच, परत खाली जाऊन आपटल्यावर परत वर येणारच. पण त्यांच्यात तेवढे सुद्धा पेशन्स नसतात. खाली आला, आता सगळं दुनिया डुबली, आणि मग वर्तमानपत्रात त्याचं 400,000 करोड रुपयाचं नुकसान. कोणाचं झालं? मी तर विकत नसतो खाली गेल्यावर, माझं नाही झालं. माझ्यासारख्या आमच्या कोर टीम मधले माझे काही मित्र, माझे नातेवाईक, माझा चिरंजीव, हे कारण ह्यांना काही पडलेली नसते, कारण आम्ही सगळे दीर्घकालीन गुंतवणूकदार आहोत. ह्या सगळ्या छोट्या छोट्या चुका आहेत. तुम्हाला माझं हसू येत असेल तर एखादा विनोदी कार्यक्रम बघताय असं समजा आणि हसा ना. पण मी तेवढ्यात माझं किंवा माझे काही गुंतवणूकदार मित्र, आमचे नातेवाईक, आम्ही छान नफा कमवतोय. आता अजून एक महत्वाची चूक, अनेक लोक मार्केट खाली आलं की विकतात, मार्केट वर गेलं की धावतात, पैसा घेऊन येतात. हे मी आत्ता पुन्हा बघितलं 24 सप्टेंबर नंतर, जेव्हा मार्केट खाली आलं. अनेक जण मला म्हणत आहे, नाही नाही, मी आता दर महिन्याला टाकणार 20,000 40,000. जसं मार्केट खाली येऊ लागलं, 5,000 पण नाही टाकले दर महिन्याला. मग मार्केट आता अजूनही वर नाही आले ना. मग हे लोक कधी येणार माहितीये का? निफ्टी 50 30,000 35,000ला झाल्यावर ते येणार, आणि मग परत खाली गेल्यावर मग रडणार. हे सगळ्या साध्या साध्या चुका आहेत, लक्षात घ्या. कर्ज काढून समभागात गुंतवणूक करू नका. असे पण महाभाग आहेत जे कर्ज काढतात, 2 महिने पण नाही थांबत, मार्केट खाली आलं विकतात. काही त्यांना कशाचीच पेशन्सच नसतात असे लोक. त्याच्यानंतर अनेक लोक आता मला काय विचारत, म्हणजे मला हसू येतं, जरा टिप्स द्या ना हो. हा तुमचा किती वर जाणार आहे, हा बघ किती दिवसात जाणार आहे, तो काय शेअर आहे, त्याची आस्थापना काय आहे तरी बघा. नुसतं किती वर जाणार आहे. मी काय हर्षद मेहता आहे का? असं ऐकलं जातं हर्षद मेहता शेअरची किमती वाढवायचा, त्याने ACC 90 का 100चा 9,000ला वगैरे नेला होता. हे तसं ह्या चुका त्याच काळात झालेल्या, हे असं नाही नंतर झालेलं आहे. आणि ही अपेक्षा असेल तर येऊ नका कृपया या समभाग मंडईत. त्याच्यानंतर काही लोक ते झी बिझनेस किंवा काही असे जे वाहिनी असतात त्याच्यावर ते कार्यक्रम असतात, म्हणजे ते लोक सांगतात, ये अंदाजन इसका भाव ये जाएगा,
स्टॉप लॉस ये रखो. मग पण हे ते विसरतात की ते शॉर्ट टर्मसाठी असतं, की अथवा BTST साठी असतं, अथवा ऑप्शन्स आणि फ्युचरसाठी असतं. हे काय करतात, भाव आएगा म्हणून म्हणे इतने 2-3 दिनों में तो भाव येऊन गेल्यावर सुद्धा विकत नाही. आणि मग 1 वर्षाने अरे बापरे तो आलाच नाही भाव, मग आता मी 40% खाली आहे, मी 20% खाली आहे. मग शिवाय कोणाला द्यायच्या, समभाग मंडईला. त्याच्यानंतर यूट्यूब पाहून, इंस्टाग्राम पाहून तो गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते आणि फसणाऱ्यांची संख्या वाढते. आता एक अतिशय महाविद्वान युट्यूबर आहे, शक्ती पंप्सवर माझी नजर 5-6 वर्षापासून आहे. आणि मी शक्ती पंप्स या कारखान्यात अंदाजे 2001 साली जाऊन आलोय. तेव्हा त्याच्यानंतर मी जाऊन आलोय. त्याच्यामुळे मला तो कारखाना काय, त्यांचे प्रॉडक्ट काय, त्यांचे मॅनेजमेंट कोण आहेत, श्री दीपक पाटीदार कसे ग्रस्त आहेत, हे सगळं मला माहीत आहे. मी हसत होतो. शक्ती पंप्सचा भाव वाढत होता, 1000, 2000, 3000, 4000, 5000. तो सांगत होता हा फुगा आहे, मॅनेजमेंट फसवत आहे, काही नाही कंपनीमध्ये. आणि नंतर तो गायबच झाला. त्याने त्या शक्ती पंप्सवर काहीच बोलला नाही. उलट माझ्यासारखे शांत ग्रस्त ज्याने अभ्यास केलाय घेत होते. मी अगदी 5000ला सुद्धा शक्ती पंप्स घेतलाय आणि त्याच्यानंतर एकाला 5 बोनस आलाय, एकाचे 6 झालेत आमचे शेअर. नफा अतिशय चांगला झालेला आहे. ह्या खूप छोट्या छोट्या चुका आहेत. त्याच्यानंतर आता काही जण चांगले शेअर्स, मला उदाहरणं माहिती आहेत. BSE खूप छान होता, मध्ये होता म्हणजे अजूनही असेल, कारण मी कुठल्या शेअर विषयी आत्ता आणि भविष्य काळातलं सांगू शकत नाही. पण मी घेतलेला BSE मला माहित होतं खूप चांगला होता. पण काही जण अरे BSE आज वाढला म्हणून मी नाही घेतला, मग आज नाही घेतला म्हणून उद्या नाही घेतला, उद्या नाही घेतला म्हणून परवाही नाही घेतला, कधीच नाही घेतला. तोपर्यंत 80%, 70%, 50%, 100% जाऊन आलं BSE वर. काहींनी घेतलाच नाही. आणि काहींनी तर काय केलं, नाही ठीक आहे आज वाढला म्हणून उद्या बघू, उद्या परत वाढला परवा बघू. मग अशा वेळेला घेतला की त्याचा भाव एकदम टोकाला गेलेला. त्याच्यानंतर तुम्ही ॲव्हरेजिंग करत नाही, ही सगळ्यात मोठी चूक आहे. रिशफलिंग करत नाही, लॉस बुकिंग करत नाही. त्याच्यानंतर अनेक जणांना यूट्यूबवर वगैरे काही गोष्टी कळायला किंवा काही व्याख्या कळायला. उदाहरणार्थ BV म्हणजे बुक व्हॅल्यू, PE म्हणजे प्राइस अर्निंग, EPS म्हणजे अर्निंग पर शेअर, ROCE, ROE, अनेक 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 अशा. तर ते एवढे खुश असतात संध्याकाळी, बाप रे. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून ते स्वतःला म्हणजे झुंझुनवाला, वॉरन बफे, आणि मग प्रत्येक समभाग शोधतात, त्याच्यात फक्त PE बघतात आणि गुंतवणूक करतात. एकाच गोष्टीवर फंडामेंटल कसं आहे हे नसतं, त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. काही जण मला सांगतात आम्हाला फंडामेंटल शिकवा. मी जे 37-38 वर्ष जे मी स्वतः शिकलोय, आमच्या वेळेला गुगल वगैरे काही नव्हतं, यूट्यूब नव्हतं, हे बरं झालं, कारण माझा नफा वाढला, नाहीतर माझं नुकसानच झालं असतं. हे मी स्वतः शिकलोय. हे मी एवढं 36-37-38 वर्षाचं 3 मिनिटात, 10 मिनिटात, 30 मिनिटात कसं शिकवणार. आणि मी सांगितलेलं तुम्हाला पटणार नाही, आणि तुम्हाला आज शादी कल बच्चा हे हवं असतं. त्याच्यानंतर मी माझ्या नेहमी जे काय लिहित असतो माझ्या स्टेटसवर अनेकदा लिहित असतो, हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन. हे बघा जरा, आणि याचे तुम्हाला अर्थ माहीत नसेल तर गुगलमध्ये भाषांतर करून समजून घ्या. कारण खरंच मला एवढा वेळ नाही, मी एवढा मोठा माझा यूट्यूब व्हिडिओ केला तर कोणी बघणार पण नाही. आता अजून एक सुरू आहे. तुम्हाला तुमच्या स्टेटमेंट बरोबर किंवा तुमचं ज्यांच्याकडे डीमॅट अकाउंट आहे ते नेहमी कळवत असतील, MTF फॅसिलिटी घ्या, म्हणजे मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी. म्हणजे समजा तुमच्याकडे 10 लाखाचे शेअर्स आहेत,
तर ते तुम्हाला काहीतरी 6 लाख किंवा 7 लाख व्याज देणार. कशाच्या जोरावर? तुमच्याकडे असलेल्या शेअर्सच्या जोरावर. म्हणजे ते शेअर्स गहाण ठेवणार आणि तिकडे लिहिताना किती छोटंसं व्याज दाखवतात. म्हणजे आता मला पटकन आठवत नाही पाहिजे, 0.08 वगैरे किंवा असं, पण ते खाली छोट्या अक्षरात लिहितात पर डे, म्हणजे दररोज. ते अतिशय घाई, उद्या श्रीमंत होणारे महाभाग, हे लोक, असे लोक लगेच अंबानींच्या मुकेश अंबानीच्या बाजूला प्लॉट घेतला अशी स्वप्न बघतात लगेच. मी आता MTF घेतलं, मी आता श्रीमंत होणार. हे सगळे ह्याच्यात फसू नका. त्याच्यानंतर काही जण तर फक्त डिव्हिडंडसाठी शेअर्स घेतात. म्हणजे मला खूप हसू येतं. नुसते डिव्हिडंड द्यायचे तर अनेक कंपन्या देतात, किंवा त्यांचे बॉन्ड येतात, किंवा फिक्स डिपॉझिट्स येतात, खूप छान मिळतात. तुम्हाला काय वाटतं, आता एखाद्या कंपनीने डिव्हिडंड दिला म्हणजे ती खूप जोरात आहे? अहो, तुम्हाला माहिती आहे का, माझा आता 1.5 लाखाचा जो आहे MRF, त्याचा एका शेअरचा डिव्हिडंड किती येतो? एकाच नाही, माझ्याकडे 12 आहेत, तर मला 48 रुपये येतो वर्षाला डिव्हिडंड. पण लोक हे बघत नाहीत. मला मागच्या वर्षी तो 1,06,000 होता, आज तो 1,52,000 जाऊन पण आलाय. एका वर्षात 52,000. जर समजा मी मागच्या वर्षी घेतला असता तर, पण मी 2,500 घेतला. तर या काही थोड्याशा चुका मी सांगितलेल्या आहेत, आणि मी हे सगळं बहुतांश जे सांगतो ते अनेकदा किंवा माझं स्टेटसला टाकून झालेलं पण असतं, तरी मी परत टाकायचा प्रयत्न करत असतो. तर कृपया चुका करणं टाळा. चुकीतूनच तुमचं नुकसान वाढत जातं. आणि तुम्हाला या गोष्टींवर काही शंका असतील तर मला जरूर विचारा. मी जे माझ्या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यात माझे संपर्क क्रमांक, ईमेल ID सगळं दिलंय. पण कृपया, मी हा समभाग मला घ्यावासा वाटतोय, मी घेऊ का, किती घेऊ, किती तारखेला घेऊ, किती वाजता घेऊ, कुठला शुभ मुहूर्त आहे, नका विचारू मला. मी नाही सांगू शकत कायद्यानुसार. मला कायद्याच्या कचाट्यात अडकायचं नाहीये. ही माझी चळवळ वेगळी आहे. मी अंगठेबहाद्दर गुंतवणूकदारांना चुका ज्या करू नका, काय करा, किंवा त्यांना व्यवस्थितपणे कसं समभाग गुंतवणूक करायची हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा कृपया माझ्या चळवळीला जर तुम्हाला आवडत असेल तर साथ द्या. धन्यवाद.